नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मम्मी या चॅनलमध्ये. गावाला रेंज नसल्या कारणाने हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर उशिराने शेअर करत आहे. आज आहे 10 मे आणि आत्ता आम्ही माझ्या भावाच्या घरी जायला निघालेलो आहोत. उत्कर्षला पुढच्या सीटवर बसायला आवडतं आणि पुढे बसल्यावर त्याला थोडीशी झोपही लागून गेलेली आहे आणि थोडंसं ऊन त्याच्यावर येत होतं, त्याच्यामुळे मग असा स्टॉल मी त्याच्यावर झाकून ठेवलेला आहे. माझे दोघंही भाऊ टिटवाळ्याला राहतात आणि तिथेच आता आम्ही जायला निघालेलो आहोत. 10 मेला संध्याकाळी 4 वाजता आम्ही निघालो आणि तिकडे पोहोचण्यासाठी आम्हाला 5-6 तास तरी लागणार आहेत. आणि उत्कर्षला थोडीशी भूक लागलेली होती, त्यामुळे एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि सृष्टीला गाडीमध्ये उलट्या होतात, त्यामुळे तिचा चेहरा तुम्ही बघू शकता. उत्कर्षला पनीर चिली आवडते, त्यामुळे मग पनीर चिलीची ऑर्डर आम्ही दिली. पण पनीर चिली बनवायला थोडासा वेळ लागणार होता, त्यामुळे शेजारी छान असं स्लाईड वगैरे होत्या. मग सृष्टी आणि उत्कर्ष तिथे खेळण्यासाठी जात आहेत. सृष्टीला जास्त तर रेल्वेचा प्रवास आवडतो, परंतु पप्पांनी जी न्यू कार खरेदी केलेली आहे ती मुंबईच्या शोरूममध्ये खरेदी केलेली असल्यामुळे त्या गाडीची सर्व्हिसिंगही करायची होती, त्यामुळे ती कार घेऊनच आता आम्ही मुंबईला जात आहोत. आणि उद्या 11 तारखेला माझ्या भावाची ॲनिव्हर्सरी आहे आणि लगेचच 14 तारखेला भावाच्या मुलाचा बड्डेही आहे, त्यामुळे एकाच फेरीमध्ये आमचे 2-3 कामं होतील. या हिशोबानेच मग आम्ही आज तिथे जायला निघालेलो आहोत. शक्यतो आम्हाला पोचायला 5 ते 6 तास लागणार आहेत, परंतु मुलं सोबत आहे म्हटल्यावर 1 तास तरी एक्स्ट्राचा आम्हाला जास्त लागणार आहे. आता 7 वाजता आम्ही नाशिकच्या जवळपास पोचलेलो आहोत. थोडा वेळ मोकळ्या हवेत खेळल्यानंतर सृष्टीलाही थोडंसं बरं वाटत होतं. आम्ही जिथे थांबलो तिथे एक हॉल होता आणि तिथेच गणपती बाप्पांची मूर्तीही स्थापन केलेली होती, त्यामुळे मग सृष्टीने तिथे नमस्कार केला आणि आपल्या दीदीने नमस्कार केला. मग उत्कर्षही तिकडे जाऊन गणपती बाप्पांना नमस्कार करत आहे. थोडा वेळ खेळून झाल्यानंतर आता उत्कर्षची पनीर चिलीही रेडी झालेली आहे. त्यानंतर मग आम्ही उत्कर्षला पनीर चिली वगैरे खाऊ घातली आणि मग रात्रीच्या 11 वाजता आम्ही टिटवाळ्याला पोचलो. रात्री सपनाने आमच्यासाठी बासुंदी, पनीर असं स्वयंपाक बनवलेला होता आणि आता सकाळचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. सकाळी सपनाने आमच्यासाठी बटाट्याचे पराठे नाश्त्याला बनवले आणि आता सपना सगळ्या मुलांची इथे तयारी करून देत आहे. आणि आता तयारी झाल्यानंतर आम्ही माझ्या लहान भावाच्या घरी आमचं जेवण आहे तिकडे जाणार आहोत. दृष्टी आणि उत्कर्षची तयारी झाल्यानंतर दोघंही इथे असे खेळत आहेत आणि त्यानंतर मग आता सृष्टीची हेअरस्टाईल सपना बनवून देत आहे. आणि तयारी वगैरे करून झाल्यानंतर मग आता आम्ही माझा लहान भाऊ विकास याच्या घरी जायला निघालेलो आहोत. आणि दृष्टी आणि उत्कर्ष दोघेही पुढच्या सीटवर बसलेले आहेत. त्यानंतर मग माझा लहान भाऊ विकास याच्या घरी पोचल्यानंतर मग आम्ही सर्वांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. सगळ्या चिल्लर पार्टींनी छान गप्पा मारत मारत आईस्क्रीमचा आनंद घेतला. माझ्या लहान भावाचा मुलगा शिवही इथे छान आईस्क्रीम खाणाऱ्यांना बघत आहे आणि जणू काही मलाही आईस्क्रीम द्या असंच तो त्यांना सांगत आहे. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग माझ्या भावाने उत्कर्षला असं ग्रिलमध्ये बसवलं आणि 4थ्या मजल्यावरून ग्रिलमध्ये बसल्यानंतर आपण डायरेक्ट खाली तर पडून जाणार नाही ना असं उत्कर्षला वाटत होतं, त्यामुळे तो स्टार्टिंगला थोडासा रडला. मग त्यानंतर भाऊने त्याला मनवण्यासाठी सांगितलं की बघ मी तुला आता कागदाचे मस्त विमान बनवून देतो, तू इकडे बसून छान विमान उडव. तेव्हा मग उत्कर्ष शांत झाला आणि त्याच्यानंतर मग विकासने छान कागदाचे विमानं बनवण्यास सुरुवात केली. आणि इथे आयुष छान बसलेला आहे आणि दृष्टीही छान त्यांची गंमत बघत आहे. आणि सृष्टी इथे आमच्या लहान शिवला घेऊन छान बाहेरची मज्जा दाखवत आहे.
कागदाची विमानं बनवल्यानंतर मग विकासने उत्कर्षला विमान उडवण्यास दिलं, परंतु विमान काही व्यवस्थित उडत नव्हती. त्यामुळे मग विकासने त्याला एक डेमो करून दाखवला. त्यानंतर मग उत्कर्षनेही छान एरोप्लेन उडवून बघितली आणि आता सगळ्याच मुलांना त्याचा हेवा झाला. आणि त्यानंतर मग विकासने छान सगळ्यांना एरोप्लेन बनवून दिले आणि कागदी एरोप्लेनचा खेळ खेळता खेळता आकाशातून खरोखरची एरोप्लेनही जात होती, परंतु माझ्या मोबाईलने मला ती कॅप्चर करता आली नाही. कमीत कमी अर्धा तास तरी हा एरोप्लेनचा खेळ त्यांचा चालूच राहिला. समोर ग्रिल असल्यामुळे त्यांचे लहान लहान हात त्यांना पुढे करून विमान उडवता येत नव्हती, परंतु प्रयत्न मात्र त्यांचा चालूच होता. विमान बनवणारा एकटा आणि आता विमान उडवणारे 3 जण असल्यामुळे आता मला पहिले दे, मला पहिले दे अशा छान गोड भांडणीही त्यांच्या झाल्या. सृष्टीने याआधी कधीच लहान बाळाला उचललेलं नव्हतं, कारण की लहान बाळ पडून वगैरे जाईल याची भीती असायची, परंतु ह्यावेळेस मात्र आपल्याला लहान बाळाला उचलता येत आहे याचा तिला जास्त आनंद होत होता आणि त्यामुळे मग ती शिवला घेऊन फिरत होती. इथे आयुष माझी पर्स घेऊन छान त्या पर्सबरोबर खेळत आहे. आयुषला एका ठिकाणावर बसलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे छान त्याचं इकडे फिरणं वगैरे चालू आहे. त्यानंतर मग आता घरामध्ये छान सृष्टी आमच्या शिवबाळाला घेऊन फिरत आहे आणि तेच आता मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि सृष्टीला लहान बाळाला उचलल्याचा किती आनंद होत आहे तेही तुम्हाला दिसत असणार. आणि आता टिटवाळ्याला आलेलोच आहोत, तर आपण आता सिद्धिविनायक मंदिरामध्येही दर्शनाला जाऊ, म्हणून मग आम्ही सगळेजण मंदिरात जायला निघालो. आणि लिफ्टमध्ये 2 ट्रिप न करता एकत्रच आम्ही सगळे एकूण 9 जण एकाच लिफ्टमध्ये गेलो. आणि इतक्या गर्दीतही मुलांचं मात्र वेगळंच चालू होतं. एवढ्या गर्दीतही लिफ्टचं बटन मी दाबणार अशा त्यांच्या भांडणी चालू होत्या आणि लिफ्टमध्ये अजिबातच जागा नव्हती. तरीही बघा त्यांची लिफ्टमधील ग्राउंड फ्लोअरचं बटन मीच दाबणार अशी त्यांची धावपळ इथे चालू झालेली आहे. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर मग आता आम्ही कारनेच मंदिरामध्ये जाणार आहोत. त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या ठिकाणी पोचलो आणि सर इथे गाडी पार्किंगला लावत आहे. तिथपर्यंत मग आता लहान मुलांना सांभाळत आम्ही मंदिरात गेलो आणि सगळेच लहान असल्यामुळे सगळ्यात लहान मुलांवर आम्हाला लक्ष द्यावं लागत होतं. त्यानंतर मग सृष्टीला मी सांगितलं की या दोघांना इकडे घेऊन ये, तर मग बघा सृष्टीने कसं त्या दोघांना आणलेलं आहे. त्यानंतर मग आता आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी इकडे जात आहोत आणि मूर्तीजवळ मोबाईल अलाउड नसल्यामुळे मग तिकडचा व्हिडिओ काही आम्हाला घेता आला नाही. त्यानंतर मग आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बाहेरच्या साईडला इथे थोडा वेळ थांबलो आणि मग थोडेसे फोटो आणि व्हिडिओज वगैरे आठवण म्हणून आम्ही इथे क्लिक करून घेतले. आणि या परिसरामध्ये एक छान असं हिरवगार आणि भरदार असं झाड होतं. मग तिथेच आम्ही सगळ्या जणांनी उभं राहून फोटो वगैरे क्लिक करून घेतले. सगळे लहान मुलं आमच्याबरोबर असल्यामुळे फ्रेममध्ये एखादा तरी मुलगा मिस होऊन जायचा, कारण की त्यांना इकडे तिकडे गर्दीमध्ये मज्जा वाटत होती आणि मग त्यामुळे मग आम्ही ओढून ताणून मग त्यांच्याबरोबर फोटो क्लिक करण्यासाठी इथे त्यांना जबरदस्तीने उभं केलेलं आहे. या मंदिरात येऊन खरंच खूपच छान वाटत होतं आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलेलं होतं. सगळ्या जणांनी इथे एक करून फोटो व्हिडिओज वगैरे क्लिक करून घेतले. आणि त्यानंतर मग आता काही स्पेशल असं कार्यक्रम काही असला तर मग उत्कर्षला मात्र त्या फ्रेममध्ये यायचं नसतं आणि त्यानुसार मग आता आम्ही
ग्रुपचा फोटो काढायला घेतला आणि त्यामध्ये मग आता उत्कर्ष मात्र यायला तयार नव्हता. आम्ही खूप त्याच्या विनवण्या केल्या, परंतु इथे त्याचं असं खेळणं चालू आहे. मंदिराच्या आवारातच एक तलाव आहे. मग त्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो आणि थोडासा अंधार झालेला होता, त्यामुळे मग त्या तलावामध्ये भरपूर असे कासव आणि मासे आहेत, परंतु ते काही व्यवस्थित दिसत नव्हते. परंतु जे काही 1-2 दिसत होते त्याचं इथे मुलांचं निरीक्षण करणं चालू आहे. आणि सर्वात पहिले कोणाला कासव किंवा मासे दिसणार हीच त्यांची चढाओढ इथे चालू आहे. सरांचं आणि विकासचं इथे गप्पा मारणं चालू आहे आणि ह्या साईडने जास्त मासे आणि कासव दिसत नव्हते, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की तलावाच्या दुसऱ्या साईडला आपण जाऊया आणि त्या साईडने कासव आणि मासे दिसत आहेत का ते पाहूया. त्यानंतर मग आता आम्ही दुसऱ्या साईडला जायला निघालो आणि मग दुसऱ्या साईडने मग मुलांनी छान कासव आणि मासे बघितले आणि दुसऱ्या साईडने तलावाचा व्ह्यू छान असा दिसत आहे. आणि थोडा वेळ मग आम्ही इथे तलावाजवळ छान टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर मग आता मुलांना काहीतरी चटरपटर खायचं आहे आणि आता सगळे लहान असल्यामुळे काहींना हाताने भरवावं लागणार होतं आणि त्याच्यामुळे मग तेही पोट भरून खाऊ शकत नव्हते आणि आम्हालाही व्यवस्थित त्यांनी खाऊ दिलं नसतं. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी पार्सलच घेऊया आणि घरी जाऊन मग मुलांनाही आणि आपल्यालाही ते निवांत बसून खाता येईल. त्यामुळे मग आम्ही आता मोमोज आणि मंचुरियन वगैरे घ्यायला आता जात आहोत आणि मंदिराच्या ठिकाणाहून ते ठिकाण 5-10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मग आम्ही तिथे जायला निघालो. टिटवाळ्यातील सिद्धिविनायकचं मंदिर लांबून काहीसं असं दिसत आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही पार्सल घेण्यासाठी स्टॉलजवळ आलो आणि मुलं लहान असल्यामुळे त्यांना आम्ही गाडीतच बसवलं. फक्त विकास आणि आम्ही दोघंच जणं स्टॉलजवळ गेलो आणि जे काही आम्हाला घ्यायचं होतं ते मग आम्ही घेण्यासाठी मग इथे आलेलो आहोत आणि इथे बरेच असे स्टॉल लागलेले होते. मग त्यानंतर मग विकास इथे मोमोजची ऑर्डर देत आहे. तिथपर्यंत मग त्याचा आजूबाजूचा परिसर मी आता इथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यानंतर मग मंचुरियन वगैरेही आम्ही घेतले आणि त्याच्यानंतर मग घरी बसून मग छान ते निवांत मुलांनीही एन्जॉय केलं आणि आम्हीही छान मंचुरियन आणि मोमोजचा आनंद घेतला. आणि त्यानंतर मग आता माझ्या मोठ्या भावाची आज ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे मग आता मी माझ्या मोठ्या भावाच्या घरी आलेली आहे आणि माझा मोठा भाऊ पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तो रात्रीच्या 10:30 वाजता आला आणि जवळजवळ 11 वाजता आम्ही आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत. आणि म्हणजे ॲनिव्हर्सरी आता संपण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा आम्ही हे सेलिब्रेशन करत आहोत. आणि जर तुम्हीही पोलीस डिपार्टमेंटमध्ये असाल तर मग तुम्ही ह्या गोष्टीशी रिलेट करू शकतात, कारण की त्यांचा टायमिंगच वेगळा असतो. त्यानंतर मग आता मी त्या दोघांचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता मुलांची मात्र इथे केक खाण्यासाठीची घाई चालू होती. आणि बड्डे कोणाचाही असो, घरात जर लहान मुलं असतील तर केक मात्र त्यांनाच कापायचा असतो. आणि त्याच्यानंतर मग आता बड्डे असल्यावर आपण हॅपी बड्डे टू यू असं विश करून बोलत असतो, परंतु आता ॲनिव्हर्सरी आहे तर काय बोलावं तेच आम्हाला इथे कळत नव्हतं आणि त्याच्याचमुळे मग आम्हाला इथे हसू येत आहे. त्यानंतर मग आता केक भरवण्याची वेळ आली. त्यावेळेस मग संदीप ज्यावेळेस सपनाला केक भरवत होता त्याच वेळेस आयुषचं असं चालू होतं की मी असताना पप्पा मम्मीला कसं काय केक भरवू शकतात. आणि त्याने संदीप आणि सपनाचा तो प्लॅन फेल केला आणि शेवटी तो त्याच्या प्लॅनमध्ये सक्सेस झाला आणि तो केक त्यानेच खाल्ला. आयुषच्या गमतीबरोबर आमचं छोटंसं सेलिब्रेशन इथे कंप्लीट झालं.